ह्या वासोटा किल्ल्याचा महाराजांनी उपयोग कशासाठी केलेला, तर महाराज जेव्हा आग्र्यावरून आले तेव्हा ते राजगडवर गेले सर्वप्रथम, आणि त्याच्यानंतर पन्हाळाचा जो काही त्यांनी मुलूक भरपूर जिंकत गेले, आणि पन्हाळ्यावर जेव्हा सिद्धीनं त्यांना वेढा दिला, त्या सिद्धीच्या वेड्याच्या वेळेस ना मोगलांना शक्य नव्हतं पन्हाळा भेदणे, कारण की ते पाऊस एवढा, त्यांच्याकडे लांब मारीच्या तोफा नव्हत्या. तर तेव्हा काय केलं ह्यानी, इंग्रजांनी त्या ह्यांना मदत केली मोगलांना, आणि राजापूरमधनं मोठ्या लांब रेंजच्या तोफा त्यांना दिल्या, आणि तेव्हामुळे पन्हाळा त्यांनी फोडू शकत होते. म्हणून महाराज एका रात्रीतनं पन्हाळ्याला मग त्यांनी ती युक्ती लढवली, आणि ते सगळ्या गनिमी कावा केला, आणि पन्हा पावनखिंड विशाळगड ते रणसंग्राम त्यावेळी घडला. तर महाराजांच्या डोक्यात तेव्हा होतं की मोगलांच्या मदतीला ह्या इंग्रजांनी तोफा दिल्या, म्हणून पन्हाळ्याला अटॅक करता आलं त्याला महाराजांना. तर हे मी इन डिटेल सांगत नाही, जस्ट गोष्टी सांगतोय वरच्या महत्त्वाच्या, आणि तो डोक्यात राग होताच. आणि त्याप्रमाणे ही इंग्रज लोकांनी ह्या आपल्या राजापूरमध्ये ज्या काय वखारी होत्या किंवा आपले जे कोकणातले बांधव होते, मराठी होते, ह्या लोकांना त्रास देत होते. तर महाराजांनी त्या कारणामुळं त्या इंग्रज अधिकाऱ्यांना 3 अधिकाऱ्यांना इथं तुरुंगमध्ये टाकलं होतं. वासोट्यावर त्यांना तुरुंगवास दिला होता, कैदिक बनवलेलं. आणि आत्ताही शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये आपल्या पत्र आहेत तशी, की महाराजांकडे माफीनामा मागितला आहे ब्रिटिश अधिकाऱ्यांनी, की असे परत काही गोष्ट होणार नाही, आमच्या अधिकाऱ्यांना सोडवा, परत अशी काही गोष्ट आमच्याकडून घडणार नाही, असं लिखित पत्रसुद्धा अजून पण शिवाजी युनिव्हर्सिटीत बघायला मिळते आपल्या हिस्ट्री डिपार्टमेंटला. तू बघू शकता तुम्ही गेला तर मीडिया यांनी. तर अशा पद्धतीनं ह्याचा उल्लेख